तर एकच आजचं तुमची मागणी लक्षात ठेवून सरांनी मला जसं सांगितलं होतं, की आपण प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात चर्चा करणार आहोत. तर माझ्याकडे पण आधी आलेले क्वेश्चन होते. तर मी ते सर्ग 78 सर्ग 25 निर्वाणमधला आणि सर्ग 90 तर असे प्रश्न काढलेले आहेत. तर ह्या प्रश्न उत्तर स्वरूपात आपण तुम्हाला उत्तर काय लिहायचं आहे, तर या संदर्भात मी सांगणार आहे. तर तुम्ही सर्वांनी पण काढले असतील ना क्वेशन्स? जर माझं समजा एखादं राहिलं क्वेश्चन्स तुम्हाला सांगायचं, तर तुम्ही मला ती आठवण करून देऊ शकता. तर पहिला असं प्रश्न जो आहे, आवाज येतोय माझा असं तुम्हाला तुम्हाला? अपेक्षित, एक मिनिट हा, असं तुम्हाला अपेक्षित आहे ना, प्रश्नोत्तर चर्चाच अपेक्षित आहे का पूर्ण सर्ग शिकवणं अपेक्षित आहे? शुभांगी. प्रश्नांची उत्तर सर. तर हा, त्याच्यामध्ये कवर आता सध्या सर्ग 25 असेल तर सर्ग 25 तर प्रश्नोत्तर चर्चा म्हणतात तर सगळंच कव्हर होणार आहे ना. हं? ठीक म्हणजे आहे. प्रश्न ओके. उत्तर प्रश्नाला अनुसरून केलं तरी चालेल. म्हणजे सांगता सांगता असे प्रश्न ठीक याच्यावर येऊ ठीक शकतात. आहे. रचना काही कंटिन्यू. पण चालेल. रचना कंटिन्यू. सॉरी, मग आता मी मध्ये परत बोलणार नाही हा. नाही, नाही सर तसं काही नाही. तर हां. तर 2 प्रश्न असे आहे की ते कुठल्याच वर्गामधले नाहीये. तर उपशम असा एक प्रश्न एस-ए-क्यूला आता तुमचा पॅटर्न चेंज झालेला आहे. तुम्हाला 8 एल-ए-क्यू येतात. त्यापैकी तुम्हाला 5 लिहायचे असतात. तर ॲक्चुअली त्याच्यामध्ये टिपा विचारू शकतात तुम्हाला 8-8 सॉरी 4-4 मार्काचा. तर त्याच्यासाठी मी सॉरी 8 मार्काच्या. तर उपशम आणि योग वैशिष्ट्य हे 2 जे प्रश्न आहेत, तर हे कुठल्याच सर्गामधले नाही. हा ओव्हरऑल गाभा आहे. म्हणजे तुम्ही जे लिहिणार आहे योग वैशिष्ट्याचा, तर त्याचं उत्तर कसं लिहायचं? तर त्याबद्दल मी आता सांगते अगोदर. मैडम हिंदी माझी में थोड़ा हो सकता है अ, अगर कंफर्टेबल। हो, मी प्रयत्न करते मॅम. तर पहिल्यांदा योग वैशिष्ट्य ग्रंथ ओळख म्हणजे योग वैशिष्ट्य हा जर प्रश्न आला, तर आपण काय लिहायचं त्याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती की याचे रचयिता जे आहेत, ते महर्षी वाल्मिकी आहेत. त्याचं स्वरूप कसं आहे या ग्रंथाचं? तर श्रीराम आणि वशिष्ठ. वशिष्ठ मुनी हे श्रीरामांचे गुरु होते. वशिष्ठांच्या आश्रमातच श्रीराम हे शिकले सर्व. तर त्यांचे गुरु आणि श्रीराम आणि वशिष्ठ यांचा हा संवाद आहे, हा ग्रंथ म्हणजे. तर याला तुम्हाला इतर नावं काय-काय आहेत ती सुद्धा लिहायची आहेत. पूर्व रामायण, महारामायण, वशिष्ठ महारामायण, मोक्षपाय संहिता, ज्ञान वशिष्ठ, आर्ष रामायण, बृहद योग वशिष्ठ अशी ह्याला इतर नावं आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अध्यात्मशास्त्र म्हणजे या ग्रंथाचा मेन गाभा काय आहे? तर अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र, नीतिशास्त्राचं याच्यामध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तर आणि दुसरं अद्वैत वेदांत. तर आता आपण तुम्ही सर्व शिकलेले आहात फर्स्ट इयरला, की द्वैत म्हणजे 2 तत्व मानणारे आणि अद्वैत म्हणजे फक्त एकच तत्व मानता. तर ते म्हणजे ब्रह्म. तर याच्याबद्दल या ग्रंथात सांगितलेलं आहे. तर या ग्रंथाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगते मी तुम्हाला, की जेव्हा राम सर्व शिकून आले, म्हणजे त्यांनी उपनयन संस्कार करून राम सर्व म्हणजे आश्रमामध्ये राहून शिकून आले आणि त्यांचं वय हे 16च्या आसपासचं होतं आणि हे सगळं शिकून आल्यानंतर त्यांना अ, म्हणजे प्रखर वैराग्य आलं होतं, की त्यांनी सगळं बघितलं होतं. म्हणजे शिकून आल्यानंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळाल्या होत्या आणि त्यांना वैराग्य आलेलं होतं. आणि जेव्हा सेम पिरियडमध्ये विश्वामित्र हे जे यज्ञ वगैरे करायचे, तर त्यांच्या यज्ञामध्ये बाधा टाकणारा राक्षस वगैरे असायचे. तर मग ते त्यांच्याकडे आले होते अ, अ, आपल्या रामाच्या वडिलांकडे, दशरथांकडे, की रामाला आमच्याकडे पाठवा, की आम्हाला राक्षसगण त्रास देतात असं. तर जेव्हा रामाला सभेमध्ये बोलवलं, तर रामाचंच असं खूप असं म्हणजे पूर्ण रामाला अवसाद आलेला होता. तर मग दशरथांनी ते ओळखलं आणि विश्वामित्रांना सांगितलं, की रामच असा द्विधा मनस्थितीमध्ये आहे, तर त्याला मी कसं काय तुमच्यासोबत पाठवू राक्षसांचा संहार करण्यासाठी. तर मग विश्वामित्र हे थोडेसे क्रोधित झाले आणि ते निघून जात होते. तर मग तेव्हाच वशिष्ठ मुनी आणि वशिष्ठ मुनींना बोलवण्यात आलं, की तुम्ही रामाचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर करा आणि त्यांना या वैराग्यामधून बाहेर काढा. ही मग हा ग्रंथ याचं हे आहे, की ग्रंथ म्हणजे ही ग्रंथाची पार्श्वभूमी आहे आणि मग ग्रंथ लिहिला गेलेला आहे. तर
ह्या ग्रंथाचं जे स्वरूप आहे हे 32,000 श्लोक 32,000 म्हणजे जवळपास महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहे आणि रामायणामध्ये 24,000 श्लोक आहे. तर याच्यामध्ये 32,000 श्लोक आहेत आणि हा काव्यात्मक ग्रंथ असून याच्यामध्ये 6 प्रकरण आहे. आणि तुम्हाला जो मी पहिला प्रश्न सांगितला उपशम, तर उपशम म्हणजे तुम्हाला काय उपशम प्रकरण लिहायचंय आणि त्यातलंही त्यात सांगायचं तर तुम्हाला जे उपशम प्रकरणामधले 2 सर्ग आहेत 78 आणि 90 याचा गाभा तुम्हाला त्याच्यात लिहायचंय. थोडीशी पार्श्वभूमी लिहून. तर याच्यामध्ये कसं आहे हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि एक चॅप्टरमध्ये अनेक उपसर्ग म्हणजे सर्ग सांगितलेले आहेत. तर आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते. तर सगळ्यांना स्क्रीन दिसते आणि माझं व्यवस्थित ऐकू येतंय ना? हो मॅडम. हो, हो. ओके. काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे? तर योग वशिष्ठ या ग्रंथाचं स्वरूप काय आहे? तर याच्यामध्ये 6 मेन प्रकरण आहे आणि त्याचे सर्ग आणि श्लोक संख्या मी इथं लिहिलेली आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं हे पण मी सांगते. तर पहिलं रामाला वैराग्य आलेलं आहे. तर ह्या रामाच्या वैराग्याचंच वर्णन हे वैराग्य प्रकरणामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण 33 श्लोक 33 सर्ग आहेत आणि श्लोक जवळपास 1,500 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आता रामाला जे वैराग्य आलं, तर त्याच्या वैराग्याचं वैराग्य सांगितलं. त्याच्यानंतर मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा असते तो. मग दुसरं प्रकरण ते आहे, की त्याला जेव्हा वैराग्याबद्दलची त्याला उत्तरं भेटत गेली, तर त्याला मोक्षाचे उपाय श्रीरामांना मोक्षांचे उपाय जाणायची इच्छा झाली. तर ते मुमुक्षू व्यवहार प्रकरण हे दुसरं प्रकरण आहे. मग हे सगळं होत असताना त्यांना क्युरिओसिटी उत्पन्न झालं, की हे जग कसं उत्पन्न झालं? मग तिसरं जे आहे ते उत्पत्ती प्रकरण. बरं ठीक आहे, मग ह्या जगाची उत्पत्ती झाली आहे. पण हे स्थितीमध्ये कसं राहत आहे? तर त्यासाठी चौथं प्रकरण स्थिती प्रकरण आणि स्थितीमध्ये शांत कसं आहे? उपशम कसं चालतोय त्या सगळ्यांचं? तर त्यासाठी 5वं प्रकरण उपशम प्रकरण आणि 6वं जे प्रकरण आहे ते निर्वाण प्रकरण ते सर्वात जास्त मोठं आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. तर पूर्वार्धामध्ये 128 सर्ग आहेत आणि उत्तरार्धामध्ये 216 सर्ग आहेत. तर तुम्हाला श्लोकांची समजा संख्या नाही लक्षात राहिली. तुम्ही सर्ग जरी लिहिले तरी तुमच्या याच्यामध्ये चालू शकतं. फक्त एकूण श्लोक संख्या जी आहे ती जवळपास 32,000 श्लोक संख्या आहे. त्यानंतर मग हेच आहे, की वैराग्य प्रकरणामध्ये त्याच्या रामचंद्रांना जे प्रखर वैराग्य आलेलं होतं, त्याचं वर्णन आलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये मुमुक्ष व्यवहार प्रकरणामध्ये मोक्षासाठी जो प्रयत्न करतो तो मुमुक्षू आणि मुमुक्ष साधक व्यवहार कसा असायला पाहिजे, त्याचा आचार, विचार, उच्चार कसा असावेत, त्याचं सगळं वर्णन इथे आलेलं आहे. उत्पत्ती प्रकरणामध्ये विश्वाची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीचे वर्णन आणि अजातीवादाचा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि स्थिती प्रकरणामध्ये मग द्रष्टा, दृष्ट आणि दर्शन ही ती त्रिपुटी आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर स्थितीचं वर्णन केलेलं आहे आणि उपशममध्ये जे आपण आता बघणार आहोत, की जगताचा भास हा कसा निरस होतो, हे विविध कथा आणि युक्त्यांच्या स्वरूपात सांगितलेलं आहे आणि निर्वाण प्रकरणामध्ये पूर्ण परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. निर्गुण, निर्विशेष, निरुपयोगी असं ब्रह्मतत्वाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आत्मज्ञान सांगितलेलं आहे. आणि हे प्रकरण सर्वात मोठं आहे. तर असं आपलं जे पहिले 2 प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण आता बघितलेले आहे, की उपशम आणि योग वशिष्ठ. आता आपला मेन सुरू होतो, की सर्ग. सर्ग 78 मध्ये काय-काय आलेलं आहे. तर सर्ग 78 मधले हे प्रश्न आलेले आहेत. असत जगत सत दिसून येते, हे वशिष्ठांनी कोणत्या उदाहरणाद्वारे समजून सांगितलेले आहे. तर सर्ग 78 ची सुरुवातच करताना असं सांगितलेलं आहे. 1 मिनिट तर असत जग हे सत कसं आहे? तर याच्यासाठी 3 उदाहरणं दिलेली आहेत. इथे मी रेडमध्ये लिहिलेलं आहेत बघा. की हे 3 उदाहरणं, की ज्याप्रमाणे निखारा किंवा जळकं लाकूड आपण जर गरागरा फिरवलं रात्रीच्या वेळेस, तर जो डॉट आहे म्हणजे ती अग्नी एकच आहे. पण ती जर आपण गरागरा फिरवली, तर आपल्याला चक्राकार वर्तुळ दिसतं. म्हणजे ते वर्तुळ आहे का? तर नाहीये. तरी पण ते आपल्याला दिसतं. दुसरं उदाहरण असं सांगितलेलं आहे, की पाण्यामध्ये जेव्हा भवरा उत्पन्न होतो. पाण्याची वर्तुळकार गती म्हणजे भवरा. पण मग भवरा खरंच आहे का ते? फक्त ते पाणीच आहे, भवरा नाहीये तो. पण आपल्याला तसं वाटतं. आणि तिसरं उदाहरण आहे, की नेत्राची समजा आपण पटापट नेत्रच बंद केलं म्हणजे डोळ्यांची उघड-झाप केली, तर आपल्याला आकाशात क्वचित मोरपिसासारखं किंवा मोत्याच्या मंडलासारखं दिसतं.
तर हे 3 उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे, की असत जग हे सत दिसतं असं. आता फक्त हे 3 उदाहरणं लिहून आपल्याला चालणार नाहीये. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी त्याची थोडंसं प्रास्ताविक लिहावं लागणार आहे 5-6 ओळींचं. त्याच्यानंतर हे 3 उदाहरणं सांगायचे आणि पुढे हे थोडं जे सांगितलेलं आहे, तर ते लिहायचं, की ज्याप्रमाणे बर्फ आणि त्याचा शुभ्र रंग आहे. त्याच्यानंतर तीळ आणि तेल आहे. पुष्प आणि त्याची सुगंध आहे आणि चौथं उदाहरण सांगितलं आहे, अग्नी आणि उष्णता जसं एकमेकांना चिटकलेले असतात, तसं हे दोन्ही एकमेकांना चिटकलेले असतात. कोण? हे प्राणस्पंद आणि मन असा यांचा संबंध थोडासा सांगायचा आणि थोडंसं पुढे हे पण वर्णन करून द्यायचं, की चित्तनाशाचे 2 उपाय सांगितलेले आहेत. योग आणि ध्यान असं याचं उत्तर लिहायचं आहे. समजते सर्वांना? हो. हां. त्यानंतर प्राणस्पंद निरोध कसा करावा हे स्पष्ट करा. प्राणस्पंद निरोधाचे उपाय लिहा. हा एक मेन ह्या सर्गामधला प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्राणस्पंदाबद्दलच विचारलं आहे. प्राणस्पंद निरोध आणि हे बाकीचे प्रश्न आपण बघूया. तर आता त्याचे भरपूर उपाय सांगितलेले आहेत त्या सर्गामध्ये. हे बघा. म्हणजे मी लिस्टच काढलेली आहे. तर हे सगळे म्हणजे चित्ताचा जर नाश झाला तर प्राणस्पंदाचा पण नाश होणार आहे आणि हे सगळं गरजेचं आहे. आता तो मनाचा नाश, मनोनाश 2 प्रकारचा असतो. ते सर्ग 90 मध्ये सांगितलेलं आहे. पण इथे फक्त आपल्याला याचं वर्णन आलंय, की म्हणजे चित्ताचा नाश किंवा प्राणस्पंद कसा करायचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलंच जे आहे सगळ्यात पहिल्यांदा हे लिहायचं, की चित्तनाशाचे किंवा प्राणस्पंद निरोध बंद करण्यासाठी योग व ज्ञान असे 2 मार्ग सांगितलेले आहेत. योग आणि ज्ञान. तर योग आपल्याला माहिती आहे. पतंजलीची डेफिनेशन योगच चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध केला तर त्याला योग म्हणतात. आणि ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. एक परज्ञान आणि एक अपरज्ञान. परज्ञान म्हणजे ब्रह्माविषयीचं ज्ञान आणि अपरज्ञान म्हणजे आपल्या क्षेत्राचं जे ज्ञान आहे आपल्याला. गृहिणी असेल तर त्यांना स्वयंपाकाचं नॉलेज आहे. डॉक्टरांना त्यांच्या समजा मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर मला आयुर्वेदाचं ज्ञान आहे. इंजिनिअरवाल्यांना इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे. ते आहे अपर ज्ञान. ठीक आहे. तर ज्ञानाचं योग आणि ज्ञान हे 2 मार्ग सांगितलेले आहेत आणि त्याच्या डेफिनेशन पण लिहायच्या, की पहिलं चित्तवृत्तीचा निरोधास योग म्हणतात आणि सम्यक अवलोकन म्हणजे दृश्य जगाचे परब्रह्म रूपाने अवलोकन करणे म्हणजे ज्ञान होय. हे 2 लिहून मग आता हे आपले मार्ग लिहायचे आहेत. त्याच्यात भरपूर जवळपास 21-22 आहेत त्याचे उपाय. तर आपण बघूयात ते. पहिला आहे शास्त्र आणि सज्ज यांचा सहवास. शास्त्र आणि सज्जनाचा सहवास भेटला म्हणजेच आपल्याला ज्ञान भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वैराग्य व स्वस्वरूपाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. यम, नियमादी आदींचा अभ्यास म्हणजेच योग साधना. त्यानंतर संसार वृत्तीच्या ठिकाणी पूर्ण अनस्था. ज्या आपल्या संसार वृत्ती असतात, संसार जगत असताना ज्या आपल्या वृत्ती उत्पन्न होतात त्याच्या ठिकाणी पूर्ण अनस्था आपल्याला यावी लागते. त्याच्यानंतर ध्यानाच्या अभ्यासाने चित्ताची एकाग्र होते आणि प्राणस्पंद निरोध होतो. त्यानंतर सर्वव्यापी परमतत्वाचा दृढ अभ्यास केल्याने सुद्धा प्राणाच्या स्पंदाचा निरोध होतो. नंतर इथं लिहिलेलं आहे की 7वं स्वेदरहित वृत्तीने पूरक, रेचक आदी क्रम साध्य असा प्राणनिरोध. म्हणजे आता आपण पूरक, रेचक प्राणायाम करतो. ठीक आहे. पण तो स्वेदरहित वृत्तीने म्हणजे काय? की तो सुखपूर्वक झाला पाहिजे. बळजबरीने तो झाला नाही पाहिजे. तर स्वेदरहित वृत्तीने पूरक, रेचक आदी क्रमसाध्य असा प्राणनिरोध करणं. त्यानंतर ध्यानाच्या साहाय्याने परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता केली तर आता म्हणजे ध्यान करून परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता करायची आहे. त्यानंतर प्रणवाचे 2 उपाय सांगितलेले आहेत. लक्षात राहावं म्हणून सांगते मी 2 उपाय प्रणवाचे, की प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा दीर्घ उच्चार करायचा आणि दुसरं सांगितलेलं आहे, की ओंकाराची अखेरची जी अर्धमात्रा आहे, हं, अर्धमात्रात्मक ध्वनीने तुर्य अवस्थेचा अनुभव घ्यायचा. ज्याच्या योगे बाह्य विषयांची कल्पना गाढ झोपेच्या स्थितीप्रमाणे पूर्णपणे निर्माण केली असेल तर म्हणजे थोडक्यात काय करायचंय, की जी अर्धमात्रा आहे आपल्याला माहिती की ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत. ठीक आहे. तर त्याची जी अर्धमात्रा आहे, त्या मात्रेच्या ध्वनीने तुर्य अवस्थेचा अनुभव घेतला तर त्यानंतर 1 मिनिटं. आता इथं लक्षात राहण्यासाठी सांगते, की रेचक, पूरक आणि कुंभक असे 3 सांगितलेले आहेत. रेचकाचा दृढ अभ्यास करून प्राणवायू पुष्कळ वेळेपर्यंत आकाशात
ध्यानरहित स्थिर केला असता. त्यानंतर पूरकाचा रेचक झाल्यानंतर पूरकाचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर आत खेचलेला हा वायू स्थिर करून त्याचा संचार पूर्णपणे बंद झाला असता आणि कुंभक अवस्थेत प्राणवायूला स्तंभित केले असता. म्हणजे त्याचं उदाहरण सांगितले त्यांनी, म्हणजे उपमा दिलेली आहे की उदाहरण देऊन की पाण्याने भरलेला घटा जसा असतो त्याप्रमाणे. म्हणजे रेचकाचा दृढ अभ्यास करणं, पूरकाचा पूर्ण अभ्यास करणं आणि कुंभकाचा पूर्ण अभ्यास केला असता प्राणवायू किंवा प्राणस्पंद हा निरोध होतो. हे 3 लिहायचे. त्यानंतर खेचरी मुद्रेचे 2 उपाय सांगितलेले आहेत. खेचरी मुद्रेचा हे 14 आणि 18 हे 2 उपाय खेचरीचे सांगितलेले आहेत. खेचरी मुद्रेचा अभ्यास म्हणजेच टाळूच्या बुडाशी असलेली इंद्रयोनी नामक घंटेच्या जिव्हेने मोठ्या प्रयत्नाने आकलन करून ऊर्ध्वगत ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्राणवायू स्थित केला तर. आता आपल्याला सगळ्यांना खेचरी मुद्रा माहिती आहे. त्याच्यामध्ये जीभ ही उलटी करून, म्हणजे जिभेचं जे खेचरी मुद्रेची वेगवेगळी हे सांगितलेलं आहे. हठयोगामध्ये तिथं जे जिव्हा बंधन असतं तर ते थोडंसं कापायला लावले रोज केसाप्रमाणे आणि तिथं इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिथं हिरड्याचं चूर्ण आणि हळदीचं चूर्ण हे करायला लावले. म्हणजे जिभेचं जो पूर्ण बंधन आहे, जिभा चिटकलेली असते आपल्या खाली, ती जर तुटली तर ती पूर्णपणे उलटी करता येते. पण असे प्रयोग सध्या अंडर सुपरविजन केले पाहिजे, आपण स्वतः नाही केले पाहिजे. तर ती पूर्ण जर आपल्याला मुडपता आली, म्हणजे पाठीमागे घेता आली, तर जी आपण जी पडजीभ म्हणतोय, त्याला इंद्रयोनी घंटा म्हटलेलं आहे इथं ह्या स्पेसिफिक ग्रंथामध्ये. तर त्याचं आकलन करून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जर प्राणवायू स्थित केला, तर पण प्राणस्पंदाचा निरोध होतो. त्याच्यानंतर मी 18 सांगते कारण की खेचरीचं चाललेलं आहे म्हणून. खेचरी मुद्रेमध्ये आपण शांभवी मुद्रा करत असतो. शांभवीमध्ये आपण दोन्ही बुबुळ जे आहेत ते पूर्ण भूमध्याच्या ठिकाणी बघत असतो. तेच सांगितलेलं आहे की खेचरी मुद्रेत भूमध्यात नजर स्थिर करून ज्यावेळी डोळ्यातील बुबुळांचे तेज नाहीसे होते, ब्रह्मरंध्रात जिव्हाग्र व प्राण स्थिर करून परमेश्वराचे आत्मरूपाने दर्शन झाले तरी सुद्धा प्राणस्पंद निरोध होतो. आता तुम्हाला साहजिक प्रश्न येईल की हे एवढे उपाय का बरं सांगितलेले असतील? हं? हे एवढे उपाय म्हणजे हे कोणता जर तुम्हाला सुटेबल असेल तर तू कर रामा असं सांगितलेलं आहे ते. तर आता आपण परत इकडे येऊया. 15 मध्ये सांगितलेलं आहे की मनातील सर्व कल्पनांचा निराश होऊन सूक्ष्म अशा हृदय कोशात ध्यानाच्या योगाने मनोवृत्तीचा निर्विकल्प समाधी लय केला असता प्राणस्पंद निरोध होतो. त्यानंतर नासिकाच्या बाहेर 12 अंगुलच्या मर्यादेपर्यंत बाह्य आकाशाच्या ठिकाणी मनोवृत्तीचा लय केला असता. म्हणजे काय? नासिकेच्या बाहेर म्हणजे 12 अंगुल म्हणजे अप टू नाभी. आता हे जे आहे ना तुम्ही, हे सगळं कोरिलेट होतं जेव्हा आपण प्राणायाम शिकतो तेव्हा. हे प्राणायामचे जे आहे, म्हणजे प्राणायामाचा जो सर्ग आहे, पण निर्वाण प्रकरणामधला 25वा सर्ग. त्याच्यामध्ये जेव्हा प्राणायाम सांगितलेला आहे, तर हे सगळं तिथं परत रिपीट करेल मी, म्हणजे तुम्हाला हे थोडंसं लक्षात राहायला मदत होईल. ठीक आहे. त्यानंतर टाळूच्या वर 12 अंगुल अंतरावर अर्थात ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्राणवायू स्थिर केला असता याचा प्राणस्पंद निरोध होतो. त्यानंतर खूप महत्वाचं की गुरुकृपा किंवा ईश्वर प्रसादाने चटकन झालेले यथार्थ ज्ञान दृढ होऊन चित्तातील सर्व विकल्प नष्ट झाले असता आपल्या प्राणस्पंद निरोध होतो. तर गुरुकृपा किंवा जैन मॅडम सांगताना नेहमी सांगतात की आत्म्याने आत्म्याची उन्नती होते. म्हणजे आपल्या साक्षात्कार होण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी आत्म्याची आपल्यावर कृपा होऊ लागते. मग तो आपण गुरु समजू शकतो. ठीक आहे. तर गुरुकृपेने किंवा ईश्वर प्रसादाने जर आपल्याला पटकन झालेले ज्ञान जे यथार्थ ज्ञान आहे ते दृढ झालं, चित्तातील सर्व विकल्प नष्ट झाले, तर तेव्हा आपला प्राणस्पंद निरोध होतो. चित्ताला निर्मल अशा हृदय आकाशात स्थिर करून आत्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर आणि तो अनुभव निर्वासन मनाने केलेल्या ध्यानाच्या योगाने दृढ केला असता सुद्धा प्राणस्पंद निरोध होतो. 1 मिनिट पुढचं सांगते मी.
आणि ह्या सगळ्यांमधून हे नियम आपल्याला हे जे 5 आहेत ते काढता येतात किंवा सेपरेट पण दिलेले आहे पुस्तकामध्ये, की यम, नियम आदीच्या साहाय्याने ध्यानाच्या अभ्यासाने चित्ताची एकाग्रता संपादन केली असता प्राणस्पंदाचा निरोध होतो. नंबर 22 प्राणायाम व ध्यान अभ्यासाने योगाच्या परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता आणली असता प्राणस्पंदाचा निरोध होतो. नंतर सांगितलं आहे प्रणवाच्या ओंकाराचा दीर्घ उच्चार करून शेवटच्या नादात बाह्य विषयांची कल्पना पूर्णपणे विदली असता प्राणस्पंदाचा निरोध होतो. आणि 24व शुद्ध सन्विनय अशा हृदयाच्या ठिकाणी वासनारहित होऊन अभ्यासाच्या योगाने चित्ताची योजना केली असता प्राणस्पंदाचा निरोध होतो. आणि खूप महत्वाचं गुरुमुखाने श्रवण केलेल्या इतर अनेक कल्पित उपायाने सुद्धा प्राणस्पंदाचा निरोध होतो. म्हणजे हे तर मी सगळे सांगितलेले आहे, पण गुरुमुखातून जर आणखीन काही उपाय असतील, कोणाला सांगितले असतील, तर त्या सर्वांनी प्राणस्पंदाचा निरोध होतो. तर अशा प्रकारे प्राणस्पंद निरोध जो प्रश्न आहे, याचं उत्तर लिहायचं आहे. तर हे सगळे जे आहेत, तर ही जी भाषा आहे, ही भाषा थोडीशी अशीच वापरावी लागते, कारण की दुसरं काही नाही जास्त लिहायसाठी आपल्याकडे. तर हे थोडंसं असंच लक्षात ठेवून थोडंसं मी हे पाठवते तुम्हाला पीपीटी. थोडे प्रिंट वगैरे काढून तिथं तुम्ही रोज बघता किंवा आपल्या दरवाजा पाठीमागे वगैरे लावून द्यायचं आणि थोडंसं बघायचं, ते होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राणस्पंद कल्पनाविशद करा. जे आता जे सांगितलेलं आहे तेच आहे थोडक्यात ते सगळं. त्याच्यानंतर अभ्यासाचे महत्व. अभ्यासाचे महत्व, द्विविध हृदय, अभ्यासाचे महत्व आणि संवित. हे 3 प्रश्न मी आता लागोपाठ कव्हर करून घेते तुमचे. आता याचा पूर्ण गाभा मी सांगते, की 2 प्रकारचं हृदय सांगितलेलं आहे. ठीक आहे. 2 प्रकारचं हृदय म्हणजे जे आपल्याला एक दिसतंय ते. म्हणजे आपण ते हार्ट म्हणतो. त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस वगैरे होतात. दॅट हार्ट ते हृदय जे आहे ते. आणि ते ग्राह्य नाही सांगितलं. ते त्याज्य सांगितलेलं आहे. आणि दुसरं हृदय जे ग्रहणीय आहे ते. तर ग्रहणीय हृदय म्हणजे संवित. म्हणजे जे परमतत्व आहे त्याच्यामध्ये, जे हृदय ते म्हणजे संवित आहे. संवित आणि हे दुसरं हृदय हे सारखंच आहे. प्रश्न संवित आला तर पूर्ण सर्गामध्ये फक्त एका ठिकाणी संवितचा उल्लेख आहे. आणि संवित आल्यानंतर पण आपल्याला जे उपधेय जे दुसरं हृदय आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर या जगामध्ये वास करणाऱ्या प्राण्यांमध्ये, एक मिनिट, या जगामध्ये वास करणाऱ्या प्राण्यांचे हृदय 2 प्रकारचे असते. त्यापैकी एक हृदय हे ग्रहणीय आणि दुसरं ते त्याज्य. आता त्याज्य कोणतं? तर ते सांगितलेलं आहे, की आपलं जे पूर्ण देह आहे हा 3.5 हाताचा असतो असं म्हणतात. ठीक आहे. प्रत्येकाच्या हाताची लांबी-रुंदी वेगवेगळी असते. पण तो आपल्या हाताप्रमाणे आपला जो देह आहे तो 3.5 हाताचा आहे. तर ह्या 3.5 हाताच्या मर्यादेने युक्त असलेल्या देहामध्ये 2 बरगड्यांमध्ये जे एक मांसमय हृदय आहे, म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल हार्ट म्हणतो, ते हार्ट म्हणजे इथे सांगितलेलं तो एक प्रकार सांगितलेला आहे. ते त्याज्य सांगितलेलं आहे. आणि देहाच्या ठिकाणी मी आहे अशा प्रकारच्या जाणिवेमध्ये रूपाने स्थित जे हृदय आहे, ते ग्राह्य हृदय सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि यानंतर संवित. संवित म्हणजे दुसऱ्या प्रकारचं जे हृदय आहे ते. तर ज्ञानमात्र हृदय उपादेय आहे. म्हणजे जे ज्ञानमात्र म्हणजे दुसरं जे हृदय आहे ते उपादेय आहे. ते आत आणि बाहेरही आहे, अथवा ते कुठंच नाहीये. ते आतही नाहीये आणि ते बाहेरही नाही. हेच हृदय मुख्य असून त्या आत त्यात सर्व हे त्रिभुवन साठवलेले आहे. तोच सर्व पदार्थांचा आरसा व सर्व उत्पत्तीचा कोश आहे. वस्तुतः हा संवित हेच सर्व प्राण्यांचे हृदय आहे. उरात जे आपल्या हृदय आहे, तो मांसाचा जड तुकडा सांगितलेला आहे. ते म्हणजे हृदय नाही. त्याच्याऐवजी सर्व वासना सोडून संवित रूप शुद्ध हृदयात चित्ताला
बलात्काराने नियुक्त केले असता प्राणस्पंद निरोध होतो. म्हणजे हे प्राणस्पंद निरोध करण्यासाठीच उपाय सांगितले आणि तिथेच हे सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला आहे की अभ्यासाचे महत्त्व. तर आता अभ्यासाचे महत्त्व, ज्या आधी आपण प्राणस्पंद निरोध बघितला. एक मिनिट. आता हे जे आहे, हा 11वा. तर हे इथं सगळे अभ्यास शब्द आलेले आहेत बघा. रेचकाचा दृढ अभ्यास करून प्राणवायू पुष्कळ वेळेपर्यंत आकाशात ध्यान स्थिर केल्यानंतर, पूरकाचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर आत खेचलेला हा वायू स्थिर झाल्यानंतर, असे खेचरी मुद्रेचा अभ्यास. जिथे-जिथे अभ्यास शब्द आलेले आहे ना, तर ते सगळे हा अभ्यासाचं महत्त्व आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अभ्यासाचं महत्त्व जेव्हा प्राणनिरोधाचे उपाय सांगितलेले आहे. तिथे जे सर्व उपाय सांगितलेले आहे, त्या सगळ्यांचा अभ्यासाचा सांगितलेला आहे. ते सर्व लिहायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे आहे ते, की अभ्यासाने म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे संहितेमध्ये तसंच सांगते मी तुम्हाला, की हठयोगाने त्याला म्हणजे जे पूर्वी अनेक अनुभवी गुरूंनी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहे, त्या मार्गाचा सुद्धा तू प्राणनिरोध करण्यासाठी उपयोग कर, असं सांगून पण उपयोग कर, पण हठयोगाने त्याला वश करण्याचा प्रयत्न करू नको. म्हणजे प्राणस्पंद बंद करण्याचा हे करू नको. असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, की अभ्यासाने दृढ व वैराग्याने चिन्हित झालेले वासनाशून्य प्राणायाम सफल होतो. एवढ्यासाठी योगशास्त्रात भूमध्यादी निरनिराळ्या स्थानी धारणेचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. अभ्यासाने प्राण शांत होतो. अभ्यासानेच पुरुष आत्मरूप, वितशोक व अंतर्मुख होतो. यास्तव तू अभ्यास कर. अभ्यासाने प्राणाचा परिस्पंद क्षीण झाला असता मन शांत होते व निर्वाण अवशिष्ट राहते. वासनावेष्टित मन हाच जन्म आणि वासनाशून्य मन हाच मोक्ष. म्हणजे हे सगळं तुम्हाला अभ्यासाच्या महत्त्वामध्ये लिहायचे. तर हे शब्दाचे जे हे आहेत, म्हणजे शब्द असायचे असे तिथं लिहिल्या गेले पाहिजे. तर हा सर्ग आपला आजचा 78 सर्ग. तर याचे प्रश्न कव्हर केले आहेत. तुमच्याकडून काही प्रश्न आहेत का? किंवा तुम्हाला आणखीन काय अपेक्षा आहे याच्यामध्ये सांगायची? मॅम, वायूच्या स्पंदनाचा निरोध, प्राणादी वायूच्या स्पंदनाचा निरोध म्हणजेच प्राणस्पंद निरोध लिहायचं का? तेच आन्सर हो, तिथे? हो. तेच लिहायचं. अजून कोणाला काही प्रश्न? मॅडम, याच सर्गामध्ये अरूप चित्तनाश याच्यातच आहे का? नाही. तो 90 सर्ग नाही, आहे. नेक्स्ट. ओके. इथे फक्त चित्तनाशाचे उपाय सांगितलेले आहेत 2, योग आणि ज्ञान आणि प्राणस्पंद निरोध, त्याच्यानंतर हृदयाचे प्रकार आणि अभ्यास. हे एवढ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो चित्तनाश 2 प्रकारचा सांगितलेला आहे, तो सर्ग 90 मध्ये सांगितलेला आहे आणि सर्ग निर्वाण मधला सर्ग 25 मध्ये प्राणायामाचं सांगितलेलं आहे सर्व. तर आपण मला असं वाटतं 3 लेक्चरमध्ये हे सगळं संपवूयात. आज आपण 78 सर्ग आहे तो कव्हर केला आहे. उद्या आपण 90 सर्ग कव्हर करू आणि परवा 25. तुम्ही पण म्हणजे आता असं नाहीये की 78 झाला तर त्याच्यावर तुम्हाला काय असेल ते विचारू नाही शकत. तुम्हाला काही असतील त्याच्यामध्ये क्वेरीज तर तुम्ही उद्या विचारू शकतात. समजलंय का काय सांगितलंय एक ते? हां. हो, कळलंय मॅडम. एक प्रश्न असा आहे की उपशमाचे स्वरूप व महत्व. उपशमाचे स्वरूप व महत्व. महत्व. बरं, मी उद्या बघून सांगते तुम्हाला याचं. कधी विचारला हा प्रश्न? मी ऍक्च्युली सगळे नोट केले त्यामुळे कधी माहिती नाही, फक्त आहे पण क्वेश्चन मध्ये. बरं, ह्या सर्गामध्ये तरी कुठेच त्याचा उल्लेख नाही आलेला आहे, उपशमाचे स्वरूप कसं असावं. तरी मी बघते. हं. चालेल, धन्यवाद मॅडम. रेकॉर्डिंग स्टॉप करू सर? मॅडम, एक प्रश्न होता. हां. हे प्राणस्पंदन जर एक्सप्लेन करायचं असेल तर कसं म्हणू शकतो, म्हणजे
प्राणस्पंदन काय आहे असं म्हणजे ब्रेथ वर खाली असं म्हणजे की प्रश्न व्हायब्रेशन. प्राणस्पंदन म्हणजे काय म्हणू शकाल मी प्राणस्पंदन? अच्छा. आता तुम्हाला एक हठयोगामधली श्लोक माहिती आहे. चले वातम चले चित्तम. तर प्राणस्पंदक का बरं सांगितलंय त्यांनी इथे? तर त्यांचं असं म्हणणं आहे, की प्राण जो आहे, तो हा चित्ताचा आधार सांगितलेला आहे. मग चित्ताला जर आपल्याला शांत करायचं असेल, कारण की आपल्याला हे जगाचा भ्रम का बरं होतोय? कारण की चित्तामध्ये स्पंदन उत्पन्न होत आहे. पण चित्ताला आपण शांत करू शकत नाही. मग त्याचा आधार कोण आहे? तर प्राण आहे. म्हणून प्राणाचा स्पंदन निरोध आपण करू शकतोय. म्हणजे जी गोष्ट आपल्या हातात नाहीये, हां, पण ती त्याच्यावर बेस आहे ती आपण करू शकतोय. म्हणून आपल्याला प्राणाचा स्पंदाचा निरोध करायचा आहे. ह्या सर्गाच्या पहिले ते सांगितले त्यांनी सर्व, की पृथ्वीच्या विवरात एका विवरात जशी पृथ्वी आहे आणि त्या पाण्यामध्ये स्पंद निर्माण झाले, तर पृथ्वीवर पण स्पंद निर्माण होतात. तर तसंच आहे आपलं. चित्तात जर स्पंद उत्पन्न झाले, तर प्राणाचा पण स्पंद उत्पन्न होतो. मग प्राणाचे जे स्पंद थांबवले, तर चित्तातले पण स्पंद थांबतात. म्हणून आपल्याला जो भ्रम असत जग जे दिसतं, ते दिसणार नाही. म्हणून आपल्याला प्राणस्पंद निरोध करायचा आहे. थँक्यू. अजून काही? मॅम प्राण आणि मनाचा संबंध ते सगळे प्राणस्पंदाचा निरोध सांगितला तेच येईल का आन्सर त्याच्यामध्ये? आता जे मी सांगितलं हा प्रश्न आहे, तो माझ्या ह्याच्यात हो. घ्यायचा राहिला. मला आता आठवलं, की प्राणाचा आणि मनाचा संबंध असा विचारलेला आहे प्रश्न एम-सी-क्यूला. तर त्याचं मी आता जे उत्तर सांगितलं, त्याचा काय संबंध आहे आश्रय-भाव तो सांगायचा आणि दुसरी गोष्ट जे मी उदाहरणं दाखवली तुम्हाला, 1 मिनिटं. ते 4 उदाहरणं दाखवले मी पहिल्यांदा तुम्हाला. थोडक्यात मॅडम प्राणस्पंद निरोध ची कारणे द्यायच्या अगोदर जे आपण स्पष्ट करणारे तेच याच्यामध्ये येणार आहे का आन्सर? 1 मिनिट, 1 मिनिट. हां. हे जे सांगितलेलं आहे इथे, की ज्याप्रमाणे बर्फ आणि त्याचा शुभ्र म्हणजे हे दोघं जेव्हा बर्फ नष्ट होईल, बर्फ वितळेल तेव्हा त्याचा शुभ्र रंग पण राहणार नाही. तीळ आणि तेल आणि पुष्प आणि त्यातील सुगंध जेव्हा पुष्प वाळून जाईल त्याचा सुगंध पण नसणार आहे आणि अग्नी आणि उष्णता हे जसे एकमेकाला चिटकले आहे ना, तसं प्राण आणि चित्त किंवा मन याचा संबंध सांगितलेला आहे. म्हणजे जे मगाशी मी थोडं सांगितलं ते आणि हे 4 उदाहरणं याच्यात तुम्हाला स्पष्ट करून ते उत्तर लिहायचंय. प्राणाचा आणि मनाचा संबंध. ओके मॅम. तुम्हाला असा रफ आयडिया आली का कसं प्रश्न आणि कसं उत्तर? किंवा आणखीन काही चेंजेस हवे असेल तर सांगा. मग तसं मी उद्या तसं हो प्रिपेअर मॅडम, धन्यवाद. कळालं मॅडम. काही मॅम, नाही. हां. वसिष्ठांचा उपदेश विचारल्यावर आपले सगळे उपदेश एक्सप्लेन करायचे का शॉर्ट? उपदेश म्हणजे काय? वशिष्ठांचा उपदेश असा टीप आलेली आहे मॅडम वशिष्ठांचा उपदेश. टीप आलेली वसिष्ठांचा उपदेश म्हणून मग सगळं सर्गांचं शॉर्ट तुम्हाला नोट लिहावं लागेल. उपदेश म्हणजे त्यांनी जे सांगितले ते सर्व. मग सगळ्या सर्गांनुसार तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे रामाचे जे प्रश्न आणि त्याला उपदेश म्हणून उपदेश स्वरूपात वशिष्ठांनी काय सांगितलं, ते तुम्हाला शॉर्ट करून हो. लिहावं लागेल. ओके, थँक्यू. खरं सांगायचं तर योग वशिष्ठ खूप सोपं आहे. कसं आहे पण ते आपण सिरियली वाचत नाही. आपल्याला आदले-मधले सर्ग आहेत. त्याच्यामुळे ते अवघड वाटतं आपल्याला. ते जर सिरियली वाचायला घेतलं तर चांगलं आहे म्हणजे ते समजतं. पण हे असं 78, 90 त्याच्यानंतर निर्वाणमधला डायरेक्ट 25वा सर्ग त्याच्यामुळे ते थोडंसं
आपल्याला लिंक लागत नाही ती. पण वाचलं तर होऊन जातं एकदा दोनदा. आणि आता मला असं वाटतं, की मी जसं सांगितलंय तुम्हाला 78 तर तसं तुम्ही जर लक्षात ठेवलं तर काही प्रॉब्लेम नको यायला. उद्या आपण 90 सर्ग बघू. त्याच्यामधले चित्तनाशाचे उपाय, स्वरूप आणि अरूप. त्याच्यानंतर 2-3 एस-सी-क्यू पण आहे त्याच्यामध्ये ते बघूयात.